आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चॅनल सदा सच के साथ। नमस्कार, माझं नाव सुनीता ठाकरे आहे। माझ्या संस्थेचं नाव चैतन्य जनता सामाजिक सुरक्षा कल्याण आहे। आज एका महिलेवरती असा अत्याचार झालेला आहे की तुम्हाला माहिती आहे 8 मार्च म्हणजे महिलांचा सत्कार, पण आज सासऱ्याने सुनाचा एक सत्कार घरी असा केलेला आहे की तिला जीवांशी मारण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहे। सासऱ्याचं नाव आहे भानुदास चिवाणे, सासूचं नाव आहे माया चिवाणे आणि नवऱ्याचं नाव आहे स्वप्नील चिवाणे। हा हॉस्पिटलमध्ये एका केटरकरचं काम करतोय हे। आणि दुसरी गोष्ट राहणार आहे अष्टविनायक नगर सैताडा रोड, त्यांचं पोलीस स्टेशन येते MIDC पोलीस स्टेशन। आज तिला करंट लावण्याची करंट देताय, मला करंट देताय, हा करंट देताय, करंट देताय तुम्ही मला, करंट देताय। थांबा, आता पोलिसांना बोलवते, मला द्या मला। मोबाईल सासऱ्यांनी प्रयत्न केले। नवरा आधी 1 तास 2 तासाच्या अगोदर घरी आला आणि यांची पूर्ण प्लॅनिंग झाली। प्लॅनिंग झाल्याच्या नंतर नवरा निघून गेला। सासरा तिच्यावरती खूप दिवसापासून वाईट नजर टाकायचा आणि तिला म्हणायचा की तू बाहेर का कुठे तोंड मारते, तुझी इच्छा मी पूर्ण करते। तिने खूपदा नवऱ्याला सांगण्याचे प्रयत्न केले, पण नवऱ्याने ह्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं, कारण यांचं प्रेम प्रकरण होतं आणि यांनी प्रेम प्रकरण केलेलं होतं। त्यामुळे दोघांचे प्रेम प्रकरण झाल्यावर भावाने दोघाला राजी दिली आणि लग्न करून दिलं। पण काही दिवसांनी 2023 मध्ये लग्न झालं आणि 15 दिवसांनीच त्यांनी डिवोर्स मागितला, कारण त्या जिच्यावर आरोपी जे आहे पीडिताने त्याला कुठेतरी बघितलं होतं कोण्या मुलीसोबत, म्हणून तिने तो प्रश्न त्याला विचारला की तू असं काय करतो, तर तुम्ही म्हणून त्याप्रमाणे त्यांचे वादावाद होत गेले। पण आता मोडीच्या 2 दिवसाच्या अगोदर नवरा घरी येऊन यांची प्लॅनिंग होऊन यांना मारहाण, सुनाला करंट देऊन मारण्याचे खूप प्रयत्न केले। पण पहिला जो करंट लागलेला तर तिने हात झटकला म्हणून ते धावत निघाली। सासऱ्याने मागून केस ओढून तिला पटकनी दिली, त्या कारणाने तिला जिना लागला, म्हणून हाताला तिला खूप मार लागलेला आहे, टिचेस लागलेले आहे आणि तिचे केस धरून तिला भिंतीवर आपटलं, कारण डोकं पण फुटलेलं आहे। ह्या प्रकारे सासऱ्याने एका महिलेवरती खूप अत्याचार केला आणि तिला जीवांशी मारण्याचे प्रयत्न केले। तर माझं म्हणणं एकच आहे की हा व्यक्ती अटक का नाही झाला, हा व्यक्ती कसा सुटला। दुसरी गोष्ट, याच्यावर याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात का नाही आणलं, हा आज फरार आहे। जेव्हा तो गुन्हेगार नाहीये तो फरार का है। मारपीट कर बहू को किया लहूलुहान, सास ससुर पर मामला दर्ज, ससुर बना जल्लाद, बहू को दिया इलेक्ट्रिक शॉट। MIDC थाना अंतर्गत एक विवाहिता से मारपीट करने का मामला सामने आया है। जख्मी प्रीति स्वप्निल चिवाणे 35 अष्टविनायक नगर जैताला रोड MIDC निवासी है। MIDC पुलिस ने प्रीति की शिकायत पर उसकी सास माया और ससुर भानुदास चिवाणे के खिलाफ मामला दर्ज किया है। प्रीति ने पुलिस को बताया कि उसने अपने पति की सास ससुर से शिकायत की थी कि पति के किसी अन्य महिला से संबंध है। इसे लेकर घर में कलेश शुरू हो गया। पति को समझाने के बजाय उस पर ही दबाव बनाया जाने लगा। प्रीति का आरोप है कि उसे करंट देने की तैयारी भी घर में की गई थी। घटना के दिन उससे बुरी तरह मारपीट कर लहूलुहान किया गया। प्रीति की शिकायत पर MIDC पुलिस ने सास और ससुर पर मामला दर्ज किया है। पुलिस मामले की जांच कर रही है। नागपुर से अब्दुल शेख की रिपोर्ट। और ऐसी ही छोटी बड़ी खबरों के देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल। आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ।